जसं अजित पवार साहेबाला मारलं तसं घात केला तसा परिवाराचा पण घात करणार. खळबळक न्यूज बघा ही, थरथरेल तुमचे अंग पाय. हा व्हिडिओ पूर्ण बघा. असं वक्तव्य केलं रोहित पवार साहेबांनी. रात्रीची झोप उडाली. बघा हा व्हिडिओ रोहित पवार साहेबांचा. पत्नीली सुद्धा मला बोलून दाखवलंय, माझ्या मुलांनी मला बोलून दाखवलंय, माझ्या आई वडिलांनी आणि माझ्या सासऱ्यांनी आणि सगळ्या जवळच्या लोकांनी ते बोलून दाखवलेलं आहे. पण आपण नाही लढणार तर कोण लढणार? कारण का हा विषय अतिशय भावनिक आहे, महाराष्ट्रासाठी सुद्धा आणि आमच्या परिवारासाठी सुद्धा. जर भीतीपोटी आम्ही थांबलो, शांत बसलो, तर आम्ही मराठी माणसं कशाचे आणि आम्ही बघितला ना. काय वाटतं तुम्हाला? अजित दादाच्या परिवाराला भीती वाटत आहे की जसं अजित दादाचा घात केला तसं आपला तर नाही करणार? काय वाटत आहे? कोण करणार? कशाची भीती वाटत आहे या लोकांना? अजितदादाच्या घातामध्ये मोठे मोठे लोक आहेत ते सांगत आहे. किती मोठे मोठे लोक असणार? मंत्री संत्री असणार काय? का बीजेपी लोकांनी केलं हे कांड? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. कशाची भीती वाटत आहे परिवाराला, त्यांच्या अजितदादांच्या परिवाराला कशाची भीती वाटत आहे? कोणी केला असेल अजितदादाचा कांड आणि त्यांना भीती वाटत आहे का? जसा अजितदादाचा कांड केला तसा परिवारातल्या लोकांचा पण करणार, रोहित पवारचा पण करणार, अशी ती भीती वाटत आहे. आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय पवार परिवारांच्या नजरेत, त्यांच्या काळजात. काय म्हणाल तुम्ही? का अजितदादाचा घात करणारा का लय मोठा माणूस आहे का? का मोठे मोठे लोक आहेत त्यामध्ये? कोण असणार? कोण असणार त्यामध्ये? अजितदादांच्या घातामध्ये कोण असणार? काय वाटत तुम्हाला? कमेंट करून नक्की कळवा. अजितदादांचा घातून सतत 2 ते 3 महिने झाले, घातांत सापडला नाही. रोहित पवार म्हणतात तर मी दखल नाही दिली तर कोण दखल देणार? मी मेलो तरी चालेल, पण अजितदादाला न्याय मिळाला पाहिजे असे म्हणत आहे. पण त्यांच्या परिवारातले लोक, मुलं बाळ, बायको, ससूर सासरे, आई बाई, जेवढे लोक म्हणत आहे तुम्ही जपून राहा. तसा अजितदादांचा घात झाला तसा तुमचा पण करेल. तुमचा पण गेम करणार कोणी? विचार करा तुम्ही. पवार परिवारामध्ये एक भ्रमित, एक खळबळजनक युद्ध निर्माण होत आहे. काय वाटत तुम्हाला? अजितदादाचा घात करणारे कोण असणार? ते म्हणत आहे अजितदादाच्या घातामध्ये मोठे मोठे बलाढ्य लोक आहेत. कोण असणार? बलाढ्य लोक कोण असणार अजितदादाच्या घातामध्ये? कोणी केला असेल घात त्यांचा? करणारे कोण असणार? कोणाला फायदा झाला? आणि अजितदादाच्या परिवाराला का चिनबिन लागली आहे? तसं अजितदादाला चिनबिन लागली होती का मला कोणी मारणाराची, अशी चिनबिन लागली होती त्यांच्या भाषणातून. का चिनबिन वाटत होती? तसं आता रोहित पवार साहेबांच्या परिवाराला, अजितदादांच्या परिवाराला चिनबिन वाटून राहिली. का बरं? कोण करणार अजितदादाच्या परिवाराचा घात? कोण करणार? कोण करणार? का वाटतं तुम्हाला? अजितदादांचा घात करणारे कोण असणार? मोठे मोठे लोक आहे म्हणते, बलाढ्य लोक आहे म्हणते, मोठे मोठे श्रीमंत संत्री मंत्री अजितदादाचा घात करणारे आहे का? घात करणारे अजितदादाचा मोठे मोठे बलाढ्य लोक आहेत का? नक्की कमेंट करून सांगा. का भीती वाटत आहे अजितदादाच्या परिवाराला की जसा दादांचा घात झाला तसा आमचा पण करेल? का म्हणत आहे रोहित पवार साहेबाला की तुम्ही पण बचावून राहा, जसा अजितदादाचा केला तसा तुमचा पण करेल? का वाटत आहे तुम्हाला? काय वाटत आहे? घात करणारे कोण असणार? कारण VSR कंपनीचा मालकाची जांच केली जाते तेव्हा त्याला ट्रीटमेंट दिला जाते, VIP ट्रीटमेंट दिला जाते, त्याला मटन चिटन, तिथं क्रिकेट पण पाहतात चांगलं, CBI-CIDच्या कॅबिनमध्ये त्याला त्यांच्या संग म्हणजे त्याची वरवर केली जाते. तर विचार करा, अजितदादाचा घात केल्याने कोणातरी फायदा झाला असेल, मोठ्या मोठ्या लोकांना फायदा झाला अजितदादाचा घात करून. त्यांना असं वाटलं का आपल्याला अजित पवार धोक्याचा आहे, त्या कारणामुळे त्यांना मारलं असेल, असं होऊ शकते का?
पण सुनित्राताई का बोलत नाही? त्या आता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत, का बोलत नाही त्या? शरद पवार बोलत नाही, का बोलत नाही? त्यांची तर युती होणार होती, त्यांचा दोघांचा पक्ष एक येणार होता, का बरं? काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? जेणेकरून महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालेला आहे की अजितदादांचा घात करणारा कोण असेल? अपघात झाला की घात झाला, पण रोहित पवार साहेबाला चिनविण्या लागल्या, त्यांच्या परिवाराला चिनविण्या लागल्या की आपल्याला कोणतरी मारणार. त्यांच्या परिवारातले बिंदास लोक सांगून राहिले रोहित पवार साहेबांचं. हे न्यूज ऐकून माझ्या मनाला तर कंठाला तर एक स्थायीच बसली, पण मला एक समजून राहिलं नाही की त्यांच्या परिवाराला कोण मारणार. का चिनविण्या लागल्या त्यांना? माझ्या परिवाराला पण मारणार. कारण भीतीचं वातावरण निर्माण झालंय पवार परिवारात. पवाराच्या परिवारामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कोण मारणार त्यांना? काय वाटतं तुम्हाला? जेणेकरून महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माझं एकच सांगणं आहे, पवार फॅमिलीला सपोर्ट करा, रोहित पवारला सपोर्ट करा. जेणेकरून रोहित पवार साहेब फक्त एकच व्यक्तिमत्व आहे की ते आवाज उठून राहिले अजितदादांचा, गुड रहस्य शोधण्यासाठी प्रयत्न करत आहे. नाहीतर कुठलाही नेता म्हणा, कुठलाही प्रशंसक दिसून राहिला, कुठलाही न्यूजवाला, कोणीही पण अजितदादाचा घात झाला की नाही झाला याच्यात कुठलाही कोणाला इंटरेस्ट नाही. काय सांगत आहे मी तुम्हाला? का बरं? अजित पवार साहेबांचा घातून 2 महिने सतत होऊन राहिले, तरीही अजितदादाचा घात अंत सापडत नसेल तर मग काय करत आहे पोलीस लोक? काय करत आहे CID CBI लोक? काय करत आहे? काय चेने खात आहे? काय करत आहे? एवढा उशीर का? का उशीर? का विकल्या गेले? कारण दादांचे जेव्हा देवगिरीमधून निघतात तिथले CCTV फुटेज गायब आहे, मुंबईचे CCTV फुटेज गायब आहे, विमानातून प्रवेश करतात तिथली CCTV फुटेज गायब आहे. अजितदादा सांगा त्याचा PA नसतो, कुठला कार्यकर्ता नसतो, कुठला पक्षाचा व्यक्ती नसतो, फक्त एकमेव अजितदादा असतात. म्हणजे का बरं? हे का प्लॅनिंग करून अजितदादाचा मर्डर केलाय का? प्लॅनिंग करून अजितदादाला मारलाय का? काय वाटतं तुम्हाला? अजितदादाला प्लॅनिंग करून मारलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. काय वाटतं? अजित पवार हा नामवंत व्यक्ती, उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचा आणि अर्थमंत्री असतानाही त्या व्यक्तीच्या माग न्यूजवाला एकही नव्हता का? पत्रकार नव्हता का? चॅनलवाले नव्हते का? रिपोर्टर नव्हते का कुठले? का दादा कुठं चालले तुम्ही, कुठं नाही, कुठं घेत तुमची मीटिंग आहे काय नाही असं विचारत असेल ना? मला तर असं वाटते पैसे देऊन विकल्या गेले असेल हे लोक, बरोबर ना? नक्की कमेंट करून सांगा अजितदादाचा घात कोणी केला, करणारे कोण असेल आणि रोहित पवार साहेबांच्या परिवाराचा घात कोण करणार? का भीतीचं वातावरण निर्माण झालं? नक्की कमेंट करून सांगा. अफवा आहे की काय आहे की राजकारण आहे? जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.